रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक, तरुणी ठार, वाहन चालकास ग्रामीण पोलिसांनी केली अटक. अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील 17 वर्षीय तरुणी जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री शेगाव कालखेड रोडवर घडली. शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील प्रशांत विलासराव शेळके हे त्यांच्या गौरी राजेश शेळके वय 17 वर्ष पुतणीला दुचाकी क्रमांक MH28 BP 7524 ने भोनगाववरून शेगावकडे घरी घेऊन जात होते. कालखेडजवळ मागून येणाऱ्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. मुलीच्या अंगावरून त्या वाहनाचे दोन्ही चाके गेल्याने मुलगी जागीच गतप्राण झाली. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले होते. त्या दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर थारकर जात असताना त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. अपघाताची माहिती मिळताच भोनगाव, शेगाव येथील नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन रेती वाहतूक करणारे वाहन व चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. मुलीचे काका प्रशांत विलासराव शेळके वय 46 वर्ष यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध कलम 279, 304 IPC 134/177, 5/181 मोवाकाप्रमाणे गुन्हा दाखल करून शेगाव ग्रामीण पोलिसांनी सदर वाहन चालकाचा शोध घेतला व धडक देणारे वाहन टिप्पर अशोक लेलँड MH28 BB 2440 चा चालक विकी संजय गोरले वय 23 वर्ष राहणार लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला याच रात्री लोहारा येथून अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे हे करीत आहे. शेगाव तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अवैध रेती वाहतूक त्याची तस्करी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आज सायंकाळी 6:30-7च्या दरम्यान गौरी राजेश शेळके वय तिचं 17 वर्ष भोनगाव इथं राहणारी होती. ती गाडीने जात असताना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बिना नंबरच्या रेतीच्या वाहनाने त्याला धडक दिल्यामुळे तिचा करुण अंत झालेला आहे. या माध्यमातून त्यांचे सर्व नातेवाईक कार्यकर्ते ती आमच्या परिवारातील एक मुलगी होती. मोठ्या प्रमाणामध्ये या वाहतुकीमुळे जेव्हा ही धडक झाली तेव्हा तो गाडी वाहक चालक तिथं थांबला नाही. तिथं रेती रस्त्यावर टाकून तो तिथून पळ काढला. सर्वांची हीच मागणी आहे, नातेवाईकाच्या सर्वांची मागणी हीच आहे की तो जो कोणी वाहतूकधारक आहे, ड्रायव्हर आहे, कोणाची गाडी त्याला पकडून आणून त्याच्यावर कारवाई करावी. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यामध्ये घेणार नाही असा पवित्रा सर्वांनी घेतलेला आहे. म्हणून शांतता राहावी व या अवैध रेती तस्करी थांबवावी. व या माध्यमातून रोज घटना त्या ठिकाणी होत आहेत. त्या गाडीला नंबर नसतात, जे नियम दिलेले आहेत ते नियम नसतात, रॉयल्टी नसते त्यांच्याकडे. या सर्व गोष्टी असल्यामुळे या अवैध रेती वाहतुकीमुळे एक भगिनीचा, तरुण मुलीचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. ही खेदजनक बाब आहे. यासाठी पोलिसांनी, महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, माननीय SP साहेब, आपला ठाणेदार साहेब, त्यानंतर SDO तसं कलेक्टर यांना सूचना दिलेल्या आहेत. तरी त्यांनी याच्यावर कारवाई करावी व भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी त्यांनी दक्षता घ्यावी. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.